ती साचार कमिटी आहे, तिनं सांगितलं सैन्यामध्ये मुसलमान किती आहेत मोजा. कशाला रे बाबा, तो डॉक्टर कलाम सरसेनापती आहे ना, एकटाच पुरे आहे ना, खाली कशाला मोजता. आज मुसलमान मोजणार, उद्या म्हणणार मुसलमान कमी आहेत, मग रिझर्वेशन. अर्जुन सिंग 25% मुसलमान सैन्यात रिझर्व करा. हिंदुस्थानचं सैन्य हिंदू मुसलमान या भावावर जात नाही. मला आठवतं कारगिलच्या युद्धात ज्यावेळी मुसलमान सैनिक शहीद झाले, पाकिस्तानवाल्यांनी त्यांची शरीर नेली नाहीत, त्यावेळी हिंदू असलेल्या हिंदुस्थानच्या सैनिकांनी मुसलमानाच्या पद्धतीनं त्या शत्रूच्या शवाचा सुद्धा अंत्यसंस्कार केला. कारण हे आम्ही छत्रपती शिवरायाकडून शिकलो आहोत, मरणांती वैराणी हे आमचं सैन्य. या सैन्यामध्ये तुम्ही घालायला सांगता. आज त्या अयोध्येमध्ये राम मंदिरावर हल्ला होतो, वाराणसीमध्ये हल्ला होतो त्या हनुमानाच्या मंदिरावर. कधी कधी मनात प्रश्न पडतो, प्रश्न ऐकून तुम्ही मला म्हणाल जातीवादी म्हणा, त्याची चिंता नाही. या देशात फक्त हिंदूंच्याच देवळावर हल्ले कसे होतात. कोण आहेत हे आतंकवादी? दुसऱ्या प्रार्थना स्थळावर हल्ले का होत नाहीत? हिंदूंच्या का होतात? धर्माच्या नावावली आरक्षण करता, सुप्रीम कोर्ट फेकून देतं. हे विषयात राष्ट्रासमोर आलेले हे संकट आहे. आज अडवाणींची राष्ट्रीय सुरक्षा यात्रा या संकटासाठी चालली आहे. ही व्यक्तिगत स्वार्थाची यात्रा नाही, ही कोणत्या पदलोलुपतेतून सुरू झालेली यात्रा नाही, ही काही निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली यात्रा नाही, ही तुमच्याकडून मतांचा जोगवा मागायला आलेली यात्रा नाही. हे विचाराचं प्रदर्शन करायला यात्रा आहे. अनेक विषयात अडवाणीजी सवाचा समाचार घेतील. भ्रष्टाचार आहे, महागाई आहे, सगळ्या वस्तूचे भाव वर चालले, भाजी महागली, तेल महागले, साखर महागलं, LPG महागलं, गॅस महागला, कपडे महागले, विष महागलं. काय नाही. त्या अटलजींच्या राज्यात साखरेचं नाव घेतलं तर तोंडात पाणी येत होतं. या मनमोहन सिंगाच्या राज्यात साखरेचं नाव घेतलं तर डोळ्यात पाणी यायला सुरुवात होते. इतके भाव झाले. म्हणजे पक्क्या मालाच्या भावाच्या किमती वर चढल्या. आणि कांदा 1 रुपये किलो झाला. कापसाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कांद्याच्या शेतकऱ्यांनी केल्या, द्राक्षाचे लागलेत मार्गाला, नंतर ऊसाची बारी आहे, आणि मग सगळे कोरडवाहू आहे. मला वाटतं काँग्रेसवाल्यानो, तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला स्वर्गात कुणीच येऊ देणार नाही. इतकी आत्महत्या केलेले शेतकरी तिथं म्हणतील ह्याला खाली ढकला नरकात, ह्याला वर येऊ देऊ नका. 8 वर्षाचं राज्य करता शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. पण अडवाणीजी, मराठीत मी थोडे हिंदीत बोलतो, त्यांच्याशी बोलायचं आहे म्हणून. एक बात के लिए मैं आपसे क्षमा चाहता हूं. ये जो राष्ट्रीय सुरक्षा का सारा संकट है ना, हम महाराष्ट्र वालों ने ही लाया है. अब थोड़ा सा सोचिए, थोड़ा विचार करा. हिंदुस्थानचा गृहमंत्री कोण? शिवराज पाटील. लातूरात हरला आणि तिकडे मंत्री झाला. घरात हरला रूपाताई समोर, आणि तिकडे सोनियाताईनं म्हणले तू गृहमंत्री हो. आहे त्याचं घर सुरक्षित. म्हणजे महाराष्ट्राला गृहमंत्री पद मिळालं. अडवाणीजीला मिळालं तर लोकांनी सरदार पटेल बद्दल तुलना केली. आता ह्याची कुणाबद्दल करायची? धुमाकूळ घातलाय आतंकवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी. आयुष्य सुरक्षित नाही. लाज वाटते. गृहमंत्री तुमच्याच प्रांताचा, बर गृहमंत्री सोडून द्यावा. तेल खातं, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, LPGची गॅस वाढले. दिल्लीत मला विचारतात लोक, रडतो कशाला? मंत्री कोण आहे? मुरली देवरा. कुठला आहे? महाराष्ट्राचा.
बरं बाबा, विमानं उडतात कधी न पडतात कधी हिशोब नाही. बसपेक्षा जास्त वेळ लागायला चालतो. थोडी तक्रार केली की कुणी मला विचारलं खातं कुणाचं रे? महाराष्ट्राचं. आमचा जाणता राजा कृषी मंत्री झाला आणि मग त्याच्या चमच्यानी सगळीकडे सांगायला सुरुवात केली. सोनिया गांधी तर म्हणल्या मी होत नाही, तूच पंतप्रधान हो. पण ते म्हणले नको नको, तुमच्याच पक्षाचा व्हा, माझा नंतर नंबर लावा. मग म्हणली संरक्षण घे, म्हणले नको. ग्रह घे, म्हणले नको. लबाड कुठले काहीच मिळालं नाही. तर कृषी खातं घेतलं, म्हणले साहेबाला लहानपणापासून शेतीची आवड, म्हणून ते म्हणले मला दुसरं कोणतंच खातं नको. आता थोडा विचार करा, महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्राचा एक दिवस जात नाही, एक दिवस जिथं शेतकऱ्याची आत्महत्या येत नाही. आणि काय झालं मग? नाशकात लोकांनी कांदे मारले. आत्ता कांदे मारले, पुढच्या निवडणुकीला इतकी कमी मतं दिली की किती कांदे आणले तरी उठणार नाही जागचा, अशी परिस्थिती येण्याची शक्यता निर्माण होईल. एवढं आलं. आता हे कृषी खातं कुणाचं? पुन्हा आपलंच. बरं, ते आमचे अंतुले, त्यांच्याकडे एक खातं दिलंय अल्पसंख्याक. मी म्हणलं अंतुले साहेब हे कोणतं खातं? म्हणले मला कळल्यावर तुला कळवतो. अजून मला बसायला ऑफिस नाही म्हणले तर तुला कोणतं सांगू की मी कुठं बसतोय? म्हणजे त्या बिचाऱ्याला तर बसायला सुद्धा. आता काय अल्पसंख्याक खातं? ते म्हणले माझ्या तर खात्यात काहीच नाही. म्हणले एवढा मोठा मी मुख्यमंत्री. बर, इतकं करून मला वाटलं आपले सुशील कुमार इकडे मुख्यमंत्री होते, तिकडे राज्यपाल झाले, आता तिकडे केंद्रात गेले. जे म्हणले तुला ऊर्जा. आता काय दिवे लावतो? 24 तासातून 25 तास महाराष्ट्रात लाईट जाते. काल मी बीडला होतो. मी म्हणलं अरे बीडला तुमच्या लाईटचं किती भार नियमन होतं, किती वेळा लाईट जाते? तुम्हाला बीडचा एक कार्यकर्ता फोनवर म्हणला साहेब आपल्या बीड मध्ये लाईट जातच नाही. म्हणलं हा, सुशील कुमार आल्यापासून एवढी प्रगती, बीड मध्ये बिलकुल लाईट जात नाही. म्हणलं आली तर जाईल ना हो साहेब. म्हणले येतच नाही तर जाण्याचा कुठं प्रश्न उद्भवला? आता गेल्या आठवड्यात मी विदर्भात एका कार्यक्रमात गेलो. आता घाईचं फिरायचं म्हणून हेलिकॉप्टर उतरायला आणलं. तर हेलिकॉप्टरवाला म्हणला मी इथं उतरत नाही. म्हणलं का? गावाशी भांडण आहे तुझं? एवढे लोक बसलेत. म्हणले गावाशी भांडण नाही हो प्रमोदराव, हे बघा कुठे हेलिपॅड केलंय. इकडे एक इलेक्ट्रिकची वायर आहे, इकडे एक इलेक्ट्रिकचे, इकडे एक इलेक्ट्रिकचे. लोखंडाचं हेलिकॉप्टर आहे. खाली उतरताना लागलं आणि शॉक बिग बसला तर न तुम्ही राहाल ना मी राहुल. पुढच्या सभेला चला. मी म्हणलं उतर खाली. तू मुंबईचा आहे म्हणून घाबरतोय. सध्या काँग्रेसचं राज्य आहे. आपला सुशील कुमार ऊर्जा मंत्री आहे. ही नुसतीच विजेची तार आहे. ह्याच्यात वीज बीज काही नाही. आरामशीर उत्तर. लागल्याने काही फरक पडणार नाही. आणि म्हणून मी अडवाणीजींची क्षमा मागतो की हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या लोकांना अत्यंत म्हणजे गृह खात्यापासून अल्पसंख्याकापर्यंत, कृषीपासून विमानापर्यंत आणि सोनिया स्तुती केल्यामुळं ऊर्जा सुद्धा मिळाली आणि देशाचं वाटोळं व्हायला लागलंय. आणि याचं सगळं नीट व्हावं म्हणून अडवाणीजी आपल्या आशीर्वादाला आलेत. उद्या कर्नाटकाला जाण्यापूर्वी ते ग्रामदेवता सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायला जाणार आहेत. आणि आम्ही सिद्धेश्वराला प्रार्थना करणार आहोत. अरे शंकरा, किती दिवस राशील भोळा, आता उघड तुझा तिसरा डोळा. आणि म्हणून आम्ही सिद्धेश्वराला प्रार्थना करणार आहोत, तिसरा डोळा उघड. उद्या आम्ही तुळजापूरलाही जाऊन भवानी मातेचं दर्शन घेणार आहोत. शिवाजीला तलवार दिली, आम्हाला एका सुरी दे, तेवढीच पुरे काँग्रेसवाल्यांना, जास्त काही नको.
आणि नंतर पंढरपूरला विठोबाला जाऊन सांगणार आहोत, अरे विठोबा तू कानडी, कर्नाटकात मात्र भाजपचं राज्य आणलं, महाराष्ट्राला कार्य सोडलं, तू इतर हातून तिकडचं काम करतो, असली भक्ती बरोबर नाही. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचं कसं राज्य जाईल आणि आमचं कसं येईल याचा काही ना काही हिशोब कर, हे तिन्ही देवताला सांगणार आहे. आणि म्हणून मित्र हो, अडवाणीजींची ही सुरक्षा यात्रा ही व्यक्तिगत स्वार्थाची यात्रा नाही आहे, ही भाजपांची यात्रा नाही आहे, ही मताची यात्रा नाही आहे, मतभेदाची यात्रा नाही आहे. आपल्या समोर एक नवं नेतृत्व उभा राहत आहे. एकीकडे सोनियाजी खासदारकी सोडण्याला त्याग म्हणून विनवतायत. दोन शब्द नीट तुमच्याशी बोलू शकत नाहीत. सिद्धेश्वर पेठोफा तुळजापूरच्या कोण देवी, हे संस्कृती एकीकडे आणि लाल कृष्ण अडवाणीजींसारखा भारत मातेची निरंतर प्रदक्षिणा करणारा माणूस दुसरीकडे. या दोघातून कुठलं नेतृत्व निवडायचं याचा निर्णय करायचा आहे. सोलापूरच्या जनतेने आम्हाला नेहमीच आशीर्वाद दिलाय, पुढेही द्यावा अशी विनंती करतो आणि आदरणीय अडवाणीजींना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय अडवाणीजी.